हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण झटपट असा नाश्त्याचा पास्ता बघतोय, पास्त्याची रेसिपी. तर मी कढई ठेवून त्यात तेल गरम झाल्यावरती थोडेसे असे जिरे टाकले आहे. जिरे थोडे असे तडतडल्यावर त्याच्यामध्ये मी एक कांदा, टमॅटो आणि 3 मिरच्या अशा कापलेल्या आहे आणि मी सोबतच टाकते. हे लवकर बनवायचं आहे आपल्याला, म्हणून असं सोबतच टाकून दिलं आहे सगळं. आणि याच्यात म्हणजे असं लगेच होऊन जाईल त्याने. थोडं जिंजर गार्लिकचं पेस्ट टाकते, 1 चमचा जिंजर गार्लिकचं पेस्ट. हे थोडं असं परतून घ्यायचं आहे. कांदा टमॅटो चांगला लाल होईस तर, टमॅटो गळूस तर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी हे माझ्या 2 वर्षाच्या मुलासाठी बनवते, त्याला संध्याकाळचा नाश्ता लागतो त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी हळद टाकते इथे, हळद आणि थोडंसं मालवणी मसाला आहे हा, हे टाकून थोडं मिक्स करून. ॲक्च्युली माझा मुलगा जो आहे ना, तो तिखट खूप खातो, मीन्स त्याला गोड आवडत नाही, म्हणून मी तिखटच बनवते सगळं. याच्यात 3 मिरच्या टाकून मी प्लस मसालाही टाकला आहे, मग त्याने ते चांगलं तिखट होतं. आणि पास्ता मसाला टाकला आहे. ते पास्ता मसाला टाकून चांगलं व्यवस्थित परतून आपल्याला त्याच्यात मग पास्ता बॉईल केला आहे. पास्ता आधीच बॉईल करताना त्यात तेल आणि थोडंसं मीठ टाकते, म्हणजे तो पास्ता जास्त चिटकत नाही. मग हे झाल्यावरती त्याच्यात पास्ता टाकल्यावरती बॉईल पास्ता टाकून आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कांदा टमाटो परतताना मी त्याच्यात थोडं मीठही टाकलं होतं, आणि पास्ता मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं. मग ह्याच्यात मीठ टाकायची काही गरज नाही. आणि ही खूप सोपी रेसिपी आहे, लवकर होईल अशी झटपट रेसिपी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.